नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो। मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच महिन्यांनंतर आपण आता भेटत आहोत। तसे मधातमध्ये माझे फार महत्त्वपूर्ण असे व्हेन डायग्राम्सवरती बेस्ड जे काही सिलॉजिझम्स आहेत त्याच्यावरती लेक्चर्स आले होते। कदाचित तुम्ही बघितले असतील सुद्धा किंवा बघितले ज्यांनी नसतील त्यांनी ते लेक्चर्स जे आहेत ते बघून घ्यायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 4 तारखेला म्हणजे फक्त आता 4 ते 5 दिवस उरलेले आहेत आणि MPSC कंबाईन ज्याला आपण संयुक्त गडब पूर्वपरीक्षा म्हणतो, तर याची परीक्षा आहे। त्या परीक्षांसाठी तुम्हा सगळ्यांना फार फार शुभेच्छा। तर आपण जस्ट आता अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत होते, तसं तर मी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती माझ्या पूर्ण बॅचेस उपलब्ध आहेत, पण काही आणखी विद्यार्थ्यांसाठी आपण या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा काही लेक्चर्स म्हटलं एक्झामच्या आधी जर का आपण रिवाईज करून घेतले, कारण हा वेळ असतो की याच्यामध्ये आपण गतवर्षीचे प्रश्न जे आहेत ते वारंवार रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो। तर त्याच्यासाठी एक तुमचं एक लेक्चर बनवावं, गणित आणि बुद्धिमत्तेचं सगळं विश्लेषण घ्यावं। तर आता आपले जवळपास 3 ते 4 व्हिडिओज राहणार आहेत। 2017, 18 आणि 19 या तीनही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं आपण विश्लेषण करून घेणार आहेत। लक्षात ठेवा की हा पहिले प्राइम कोणती पण परीक्षेची आपण तयारी करतो तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण रेफर करतो, तसेच एक्झामला जाण्याआधी सुद्धा या रेफर केल्या पाहिजेत। बघा, यातनं एक आपल्याला अप्रोच सेट होतो, पण एक गोष्ट दुसरी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ही गोष्ट पूर्णतः सफिशियंट नाही आहे, म्हणजे हे सोडून सुद्धा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। आता तर आपल्याकडे वेळ नाही म्हणून या वर्षासाठी जे आहे आपल्याला तर ह्याच प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या रेफर केलेल्या बेटर आहेत, पण नेक्स्ट इयरचं ज्यांचा प्लॅन असेल त्या सगळ्यांसाठी माझी रिक्वेस्ट असेल 2021-22च्या ज्या काही परीक्षा होतील, आता संयुक्त पूर्वपरीक्षा 21ची सुद्धा कदाचित मला वाटतं आता 22लाच कंडक्ट करण्यात येईल पूर्वपरीक्षा ती एकासोबत। तर मग त्या परीक्षांसाठी तुमची तयारी करत असताना एक प्रिव्हियस इयर्स पेपर्स तर तुमचे असावेतच, पण त्यासोबत बाकी सुद्धा गोष्टींचा तुमचा सराव असणं जे आहेत ते आवश्यक आहेत। तर आपण जर का बघितलं तर 2017, 18 आणि 19 या ज्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत 2017, 18 आणि 19 याच्यामधला आपण जर का अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं विश्लेषण जर का बघितलं तर आपल्या 3 वेळा संयुक्तची पूर्वपरीक्षा झालेली आहे। याच्या आधी PSI, STI, ASI तिन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या वेगळ्या होत होत्या। या 3 वर्षात जर आपण बघितलं तर ज्याला आपण मॅथ्स किंवा अंकगणित म्हणतो, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये दोन्हीचे मिळून तुम्हाला 15 प्रश्न परीक्षांमध्ये येतात। 15 आणि 15 प्रश्न जे आहेत ते येत असतात। यापैकी 2017ला अंकगणितावरती एकही प्रश्न आलेला नाही। 15चे 15 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती होते। त्यानंतर जवळपास 3 प्रश्न जे आहेत अंकगणितावरती आले 2018ला आणि 12 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती होते। जवळपास 5 ते 6 प्रश्न जे आहेत तुमचे 2019ला आलेत आणि 10 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेवरती आलेत। ओके, म्हणजे जर का तुम्ही एक अप्रॉक्सिमेट जर का फिगर काढली तुम्ही याच्यामध्ये, ओके, तर याच्यामध्ये काढली तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 12 प्रश्न ॲव्हरेजमध्ये ते बुद्धिमत्तेवरती येतात, तसेच 3 ते 5 प्रश्न जे आहेत ते आपले अंकगणितावरती येतात। म्हणून 2/3 ऑफ दी प्रायोरिटी जी आहे ती आपली बुद्धिमत्ता असली पाहिजे। या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत वगैरे त्याचा आपण सराव केला पाहिजेत। मग बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते टॉपिक्स जास्त महत्त्वपूर्ण ठरतायत आपल्याला, तर यामध्ये नातेसंबंध ज्याला आपण ब्लड रिलेशन्स म्हणतो, डायरेक्शन्स अँड डिस्टन्सेस दिशा आणि अंतर, कोडिंग आणि डिकोडिंग ज्याला आपण सांकेतिक भाषा म्हणतो, त्यानंतर संख्यामाला, अक्षरमाला, जे सिरीज ॲनालॉजी क्लासिफिकेशनचे जे काही टॉपिक आहेत, ओके, समानतेचा संबंध वगैरे ते टॉपिक, अगेन खरे आणि खोटे फार महत्त्वपूर्ण टॉपिक आहे ज्याला आपण बायनरी लॉजिकसुद्धा म्हणतो। तसेच नॉन व्हर्बल रिझनिंगचा पार्ट, नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये काय काय येतं तर नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये आपला जो डायग्राम बेस उदाहरणं असतात ती की 3-4 डायग्राम आली, नेक्स्ट डायग्राम कोणती येणार, त्यानंतर घन आणि फासेंचे प्रश्न झालेत, क्यूब्स अँड डायसेस ज्याला आपण म्हणतो, तर हा सगळा पाठ आपल्याला करून ठेवायचा आहे। तसेच अंकगणिताचा जर का तुम्ही अभ्यास केला तर याच्यामध्ये शेकडेवारी पहिले प्रायोरिटी ठेवायची, टाईम, स्पीड अँड डिस्टन्सेस ज्याला आपण म्हणतो काळ, वेग आणि अंतर, टाईम अँड वर्क काळ आणि काम, ओके, हे जे टॉपिक्स आहेत हे पहिले प्रायोरिटीमध्ये ठेवा। त्याच्यानंतर मग ॲव्हरेजेस आहेत, रेशन प्रपोर्शन्स आहेत, ओके, नफा आणि तोटा आहेत, अगेन इक्वेशन समीकरणे बनवणे आहेत, लसावी आणि मसावी याचा फार महत्त्वपूर्ण पार्ट आहे, HCF अँड LCM, ओके। तर हे जे काही पार्ट आहेत याचा तुम्हाला आणखी नेक्स्ट सराव करणं आवश्यक आहे। तर याच्यामध्ये क्विकमध्ये रिव्हिजन करा। तुम्हाला अनेक माझे मोफत लेक्चरसुद्धा अनअकॅडमीला उपलब्ध आहेत किंवा माझा कोर्ससुद्धा आहे, त्यातनं पण काही काही इम्पॉर्टंट लेक्चर्स जर आता आहेत, सगळं तर बघणं होणार नाही सध्या, पण ते तुम्ही बघू शकताय। ओके, आता आपण सुरू करणार आहोत डिस्कशन 2017च्या पेपर्सचं। ओके, तर 2017चा जो आपला पेपर होता
संयुक्त पूर्व परीक्षेचा, जो की सगळ्यात इझी पेपर गणला जातो. या पेपरमध्ये आता विद्यार्थी म्हणतात सर अटेम्प्ट किती असावा, 10पेक्षा बघा असं आपण काहीच सांगू शकत नाही. 2017, 18 आणि 19 या तिन्ही पेपरमधनं फार, म्हणून मी म्हणतो की फक्त हेच पेपरचं ॲनालिसिस इतकं महत्त्वपूर्ण नाही आहे, तुम्हाला बाकीसुद्धा अभ्यास असला पाहिजे. तीनही वर्षाच्या पेपरमध्ये खूप काठिण्य पातळीमध्ये भिन्नता आहे. 17चा पेपर अतिशय सोपा होता. या पेपरमध्ये तुम्हाला मिनिमम 12 ते 13 ते 14पर्यंत सुद्धा मार्क मिळू शकतात 15पैकी. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता, कारण पेपरच फार सोपा होता. अनेक विद्यार्थी हे करतात की नाही गणित बुद्धिमत्ता त्या वेळेमध्ये होत नाही, असं काहीच नाही मित्रांनो. सोपाच पेपर असेल. यावर्षी 2017ला त्यांचाच रिझल्ट आहे ज्यांना 12पेक्षा जास्त मार्क ज्यांनी अंकगणितामध्ये घेतलेले आहेत. 2018ला गेला तर थोडी काठिण्य पातळी गणित बुद्धिमत्तेची वाढली होती. याच्यामध्ये तुमचा जो काही 9 ते 10 सुद्धा अटेम्प्ट जर का असेल तर तो एक चांगला अटेम्प्ट किंवा एक चांगले मार्क तुम्हाला कन्सिडर करतात येतील. 9 मार्क सुद्धा तुम्हाला मिळाले असतील, म्हणजे काठिण्य पातळी वाढली याच्यामध्ये. ओके, 2019ला तर फार मोठे मोठे प्रश्न होते या पेपरमध्ये, खूप किचकट सुद्धा प्रश्न होते. तर मी म्हणतो की या पेपरमध्ये तुम्ही 7 ते 8 मार्क जरी मिळवले 15पैकी तरी खूप चांगले आहेत. म्हणजे पेपरवरती या गोष्टी डिपेंडंट करतात. बघा, जशी पिच असते क्रिकेटची तसा तुमचा स्कोर चांगला किंवा वाईट ठरवण्यात येतो. असं नाही, कधी कधी 300पेक्षा जास्त टार्गेटसुद्धा अचीव होतो, तर कधी 200-220चा टार्गेटसुद्धा अचीव होत नाही. तर म्हणून पेपर जसा असेल त्याच्यानुसार आपल्याला अटेम्प्ट करावं लागतं. म्हणून अटेम्प्टचा असं कोणताही थंब रूल नाही आहे. फक्त मी तुम्हाला इतकं सांगेल की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही पार्ट आहे, आपण जेव्हा हा पार्ट सॉल्व्ह करणार, ओके, हा सगळ्यात शेवटी घ्या पेपरमध्ये, कारण याचा भरोसा नाही आहे. कधी कधी तर हा 2017 एकदम इझी येऊन जातो, म्हणून तुम्ही आधी जरी सॉल्व्ह केला तरी चांगलं आहे. पण जर 19 पेपर आला तर तुम्ही जर गणित बुद्धिमत्ता सुरुवातीला घेतला तर तुम्ही 18-19मध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होऊन जाऊ शकता, खूप तुमचा वेळ जाऊ शकतो. कारण वेळेचं सुद्धा तुम्हाला राज्यसेवेमध्ये तुम्हाला भरपूर वेळ असतो, पण कंबाईनमध्ये वेळ सुद्धा नसतो. आज आपल्याला 100 प्रश्न एका तासामध्ये अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, सो 60 मिनिट्समध्ये म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला 36 सेकंद आहेत फक्त. आणि जर का आपण याच्यामध्ये आणखी टाईम जर का तुम्ही सेव्ह केला तर ॲट मॅक्स, समजा तुम्ही जीएसच्या पेपर प्रश्नामध्ये थोडा टाईम सेव्ह केला, ॲट मॅक्स तरी तुम्हाला 1 मिनिट लागणारच आहे. म्हणून मॅक्स तुम्ही 1 मिनिट देऊ शकता तुम्ही कोणत्याही प्रश्नाला. म्हणून मोठमोठ्या पझल्स वगैरे ही काही उदाहरणं, जसं मी सांगितलं 2019वर फार मोठ्या पझल आलेले होते, ती प्रश्न आपल्याला सोडवायचीच नाही, त्याला वेळच नसतो. विद्यार्थी फोन करतात पझल कशी सोडवायची, काही प्रश्न असतातच की ती आपल्याला काय करायचे असतात, स्किपच करायचे असतात एक्झामिनेशनमध्ये. तर मी तुम्हाला आता हे सुद्धा सांगेल की कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, कोणते प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत एक्झाममध्ये, स्किपसुद्धा करायचे आहेत. तर याची सुद्धा सगळ्यांना आपली काळजी घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम हा जो 2017चा पेपर आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो असंच तुम्हाला गायडन्स मी करत राहणारच आहे या सगळ्या परीक्षांबद्दलचं. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे भूषणधूत अकॅडमी, तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, आता हा जो 2017चा पेपर आहे याच्या मी पूर्ण टाईप केलेला तुम्हाला PDF दिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्या तुम्ही घेऊन सोडून घ्या पहिल्यांदा, त्यानंतर मग हे विश्लेषण तुम्हाला बघायचं आहे. तर हे भूषणधूत अकॅडमी याचं टेलिग्राम आणि यूट्यूब या दोघांना तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता नक्की. ओके, सो चला आता आपण सुरुवात करूयात 2017च्या या पेपरला. ओके, पहिला प्रश्न जो आहे हा कोडिंग आणि डिकोडिंगवरती प्रश्न आहे. सो ज्याला आपण म्हणतो सांकेतिक भाषा, कोडिंग आणि डिकोडिंग. याच्यामध्ये काय असतं की काही तुम्हाला अटीसुद्धा दिलेल्या असतात आणि अंक, समूह, प्रतीक या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. आता जरी हा प्रश्न मोठा वाटत असेल तरी हा प्रश्न सोपा आहे. पहिले काय करायचं, जसं गणित बुद्धिमत्ता तुम्ही सेक्शनला येतात, जसं तुम्ही स्टार्टिंगलाच आपण थोडा पेपर स्कॅन करून घ्यायचा, चेक करून घ्यायचं की गणित बुद्धिमत्ता लेंदियर आहे की काय, यंदाचं सोपं आहे, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आता 86वा प्रश्न जरी मोठा वाटत असेल तरी हा फार सोपा प्रश्न आहे. कोडिंग डिकोडिंग आपण खूपदा बघितलेला आहे. राज्यसेवेमध्ये या पॅटर्नवरती 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. कंबाईनमध्ये पण याच्या आधी याच्यावरती प्रश्न आलेला आहे की काही अटी दिलेल्या असतात. तर काय करायचं, जेव्हा पहिले तुमच्या सोबत पेपर येतो, समोर पेपर येतो, तेव्हा त्याला टिक मार्क करून घ्यायची की हा पेपर काय, म्हणजे हा प्रश्न सुटण्यासारखा आहे आपला. त्यानंतर हा बघा, हा इथे काय नाही, आपल्याला प्रश्नचिन्हा जागी काहीतरी हे काढायचं आहे, तर इथे पण इथे टिक करून घ्यायचं. हा सिरीज आहे, याला पण ट्राय करू शकू आपण, कदाचित बघू वाटत त्याच्यामध्ये. कधी कधी सिरीज सोप्या असतात, कधी कधी खूप वेळ झाला जातो, तर होऊ शकतो. हां, अगेन हे प्रश्न गाळलेली संख्या किंवा अक्षर शोधणे, अगेन ही सिरीज आहे, या सिरीजचा प्रश्न. तर हे सगळे आता सुटू शकतात आपल्याला. हां, हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ज्याला आपण म्हणतो, गणितीय क्रिया, अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार. अगेन 92वा प्रश्न, गाळलेली संख्या किंवा अक्षर, याला आपण नंबर पझलसुद्धा म्हणतो. ओके, तर म्हणजे हे सगळे प्रश्न सुटण्यासारखे आपले आहेत. 93. आता बघा, हा इथे एक पहिली संख्या सम असेल, दुसरी काय असेल. आता बघा, फार मोठं उदाहरण आहे, याला आपण म्हणतात मॅथमॅटिकल ऑपरेशन. तर हा इकडं होतो, हिशेबीकडे पहिले हे सॉल्व्ह करायचं, त्यालासुद्धा प्रत्येकाला एक असा नियम अप्लाय करायचा. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू येईल, तो म्हणतो एक्स हे पहिल्या ओळीचं मूल्य जे येईल ते एक्स जागी पुट करायचं. तर या सगळ्या गोष्टींना
फार वेळ लागू शकतो, म्हणून अशा प्रश्नाला टिक करायचं नाही. हा प्रश्न आपण वेळ भेटला तरच सोडू, नाही तर त्याला स्किप करून द्यायचा. ओके, आता मी तर तुम्हाला सोडून दाखवणार. अगेन हे इनइक्वॅलिटीज आहे. इनइक्वॅलिटीज सोपंच असतं. तर इनइक्वॅलिटीज जे आहेत असमानता संबंध किंवा कोडेड इनइक्वॅलिटीज ज्याला आपण म्हणतो, सोपा प्रश्न आहे, याला आपण टिक केला. अगेन दिस ऑल्सो इझियर. हां, अगेन इथे काहीतरी मालिका आहे. ती मालिका आता याच्यामध्ये तो MMN हा प्रश्न इथे फिट कोणत्या मालिकेमध्ये फिट होऊ शकतो हे आपल्याला काढायचं आहे. अगेन यालासुद्धा आपल्याला जे आहे तो थोडा वेळ लागू शकतो, म्हणून याला आपण टिक करणार नाही. अगेन 98 येस, हे सुद्धा सोडू शकतो आपण. आणि त्यानंतर हे तर साधे कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न आहेत. 99 आणि 100 दीज आर दी कोडिंग अँड दी डिकोडिंग. तर हे सुद्धा आपण सोडवू शकतो आहे याच्यामध्ये. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये खूप स्पीड ठेवायची. इथे मी एक्सप्लेनेशन घेतो म्हणून वेळ लागणार त्याला. ओके, नाही तर असं म्हणा का म्हणून सर आम्हाला थोडी इतके वेळ आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्हाला जर का आपण बघितलं तर खूप स्पीड ठेवायची आहे हे प्रश्न सोडवताना. आता पहिला प्रश्न आपण घेऊयात. मग आता इथे काय कोडिंग आणि डिकोडिंग, तर यांनी काहीतरी हे दिलेलं आहे. आता हे काय नाही, हे अटी पहिले बघायच्याच नाही आपण, उगाच टाईम वेस्ट आहे अटी बघणं. म्हणजे पहिले काय करायचं की याच्यानंतर हे जे कोड तुम्हाला दिलेले आहेत हे असेचे असे याच्या लिहून घ्यायचे, किंवा याच्या खालीच तुम्ही लिहून घ्यायचं की डॉलर म्हणजे काय, 1 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, आणि इथे बघायचं. हां, मग आता डॉलरचा कोड किती आहे? डॉलर म्हणजे काय, इथे काय दिलं त्यांनी, $1 8 9 6, आणि हा याला काही लोक सी म्हणतात, पण हा याचा अर्थ आहे कॉपीराईट. हा डॉलर म्हणजे काय, डॉलर म्हणजे R. पहिले लिहून अटी बघायच्याच नाहीत, पहिले काय करायचं हे असं लिहून घ्यायचं. डॉलर म्हणजे काय R, 1 म्हणजे काय Q, 8 म्हणजे काय J, 9 म्हणजे काय T, 6 म्हणजे काय N, आणि कॉपीराईट म्हणजे काय H. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता हे आपण पुट केलं, पण आता आपल्याला इथे अटी लावायच्यात. आता अटी बघायच्यात. समूहाचे पहिले तत्व प्रतीक. प्रतीक म्हणजे काय, सिम्बॉल. प्रतीकचा अर्थ काय असतो, सिम्बॉल. आता समूहातला पहिला तत्व जे आहे तो सिम्बॉल आहे का, हो आहे. आणि अंतिम तत्व अंक असेल. अंतिम तत्व जे याच्यामधलं जे अंतिम तत्व आहे, बरोबर आहे, कॉपीराईट ज्याला आपण म्हणतो, हा तो म्हणतो अंक पाहिजे, पण हा अंक नाही, हे सुद्धा काय प्रतीक आहे, हे सुद्धा काय सिम्बॉल आहे. बरोबर आहे ना, म्हणून इथे पहिला नियम लागेल का नाही. समूहाचे पहिले तत्व अंक, आपण आता बघितलं की पहिला तत्व डॉलर आहे, डॉलर हा काय अंक आहे का नाही, हे पण लागणार नाही. पहिले व अंतिम तत्व दोन्ही सम अंक असतील. पहिले आणि अंतिम दोन्ही काय सम अंक आहेत का, अंक नाहीतच आहे, दोन्ही पण प्रतीक आहेत. पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषम अंक असतील, हे सुद्धा काय चुकीचं आहे. तर याच्यामध्ये कोणतीही अट इथे लागत नाही. मग तर आणखी सोपं आहे, कोणतीच अट लागत नाही, म्हणून जे आपलं आलंय ते तसेचा तसं जे आहे ते मांडून द्यायचं, तेच तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मग याच्यामध्ये तुमचं उत्तर काय असेल, RQJ TNH म्हणजेच पर्याय क्रमांक 2. बघा किती सोपा प्रश्न आहे. RQJ TNH म्हणजे काय पर्याय क्रमांक 2 होईल. ओके, त्यानंतर दुसऱ्या प्रश्नावरती येऊयात. हां, कोणती रिकाम्या जागी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो रिकाम्या जागी काय येणार, सो लेट्स सी. चला बघूया त्याच्यामध्ये 87 वा प्रश्न. आता इथे बघायचं 2 7 1. आता याच्यामध्ये काहीतरी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण जर का बघितलं तर इथे प्रत्येकाचं या टाईपचे उदाहरण सोडत असताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की पाढेपाठ पाहिजे. पाढे कधीपर्यंत, 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 10 पर्यंतचे घनसंख्या, 1 ते 10 पर्यंतचे काय क्यूब्स, 1 ते 10 पर्यंतचे तुम्हाला घन माहिती पाहिजेत. ओके, आणि अगेन आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग माहीत पाहिजेत. 1 ते 30 पर्यंतचे काय वर्ग, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग काही लिंक बघायचं, काही बेरीज होते का, वजाबाकी होते का, गुणाकार होतो का, कुठे वर्गमूळ येतं का, कुठे घनमूळ घेता येतं का. तर इथे काय लिंक जर आपण लावली तर 2चा घन किती होतो मित्रांनो, 2चा घन किती होतो 8, आणि वजा 1चा घन, 1चा घन म्हणजेच काय 1, किंवा वजा 1 जर आपण केलं तर किती होतं 7. बघा 7 आहे की नाही. 3चा घन किती होतो मित्रांनो 27. 1चा घन किती रे, 1चा घन काय 1च, तर उरलं किती आपल्याला 26. मग सेम वे 4चा घन किती 64, आणि वजा काय 1चा घन म्हणजेच काय 1, 64 वजा 1 म्हणजेच काय 63. म्हणून इथे तुमचं 87चं उत्तर काय पर्याय क्रमांक 2. तर पहिल्या संख्येचा घन वजा दुसऱ्या संख्येचा, यावरच्या ज्या संख्या त्याचा घन त्यातनं वजा केला. आता तुम्ही म्हणणार हे शोधायचं कसं, म्हणून आपल्याला हे पाठ असल्या पाहिजेत. घनसंख्या थोडं बघायचं की याच्या 2चा घन वर्ग काय होतो 4, 4च्या आसपास आहे का नाही, 4 गुणिले 1 केलं तर काय होतं का नाही. मग 2चा घन घेतलं तर काय 8, हो 8, आणि 1च्या 8 7च्या आसपास 8 आहे, मग काहीतरी वजा होऊ शकतं का, असं तुम्हाला करावं लागेल. तो गुणाकार भागाकार वर्ग घन हे घेऊन तुम्हाला या गोष्टीचा हे करावं लागेल. हां, देन अगेन 88. तर इथे बघा 4 9 17 35 39. सो 4 दुनी 8 आणि अधिक 1 म्हणजे काय 9.
4 दुनी 8 आणि 1 काय 9, 9 दुनी 18, 18 वजा 1. तर इथे काय होतंय, कारण आता बघा आपल्याला याच्यामध्ये आता ही जर लिंक आपल्याला काढायची असेल तर तुम्ही जर का आपल्या रेग्युलर मेथडनी गेलात, ओके, तर रेग्युलरनी आपल्याला थिंक कसं करणार आता या गोष्टीमध्ये, तर थोडं असं बघायचं. आता 4चा वर्ग काय होतो रे, 4चा वर्ग होतो 16, इतक्या आसपास सुद्धा नाही आहे. 4चा घन तर जाण्याचा प्रश्नच नाही. मग 4ला भागिले केलं 2नी तर 2 येतं उत्तर. इथे 9 दाखवतंय, म्हणून 4च्या दुप्पट जर का आपण केली तर 8, 8 आणि 1 काय 9. मग आता इथे बघा कशा प्रकारे सिक्वेन्स आहे हा, 4 9 17 35. तर 4 गुणिले 2, 4 दुनी काय होतात 8 आणि अधिक 1 म्हणजे काय 9. आता अगेन 9 दुनी काय 18 आणि काय वजा 1 म्हणजे काय 17. मग गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 वजा 1. अगेन इथे काय गुणिले 2 अधिक 1 35 आणि अगेन गुणिले 2 वजा 1. 35 दुनी काय 70, 70 वजा 1 म्हणजेच काय 69. म्हणून इथे तुमचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. बघा किती सोपा पेपर होता हा. सो असे हे जे उदाहरण आहेत तुमचे 30-30 सेकंदामध्ये तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. तर गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 वजा 1 69 आलं. अगेन पुढच्या याच्यामध्ये काय गुणिले 2 आणि अधिक 1 69 दुनी काय होणार 138 आणि 138 अधिक 1 म्हणजे काय 139. सो उत्तर काय होणार 69. इथे काय पुट होईल, पर्याय क्रमांक 1 69. चला, प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेले आहेत व प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग अगेन तुम्हाला जे सांगितलं होतं की काय चेक करायचं, वर्ग आहे का, 2चा वर्ग 4 नाही, पण 2चा घन 8 येतो, त्यात 1 मिळवलं तर 9 होऊ शकतात. याचा घन किती येतो, 3चा घन 27 अधिक 1चा घन 28. असं आपल्या याच्यामध्ये ते होऊ शकतं, बरोबर आहे. मग आता आपण जर का बघितलं तर अगेन इथे काय, मग 1चा घन अधिक 2चा घन. 1चा घन किती रे 8 अधिक 2चा घन म्हणजे सॉरी 1चा घन किती, सॉरी 1चा घन 1 आणि 2चा घन किती 8, 8 आणि 1 काय होतात 9. 3चा घन किती 27 आणि 1चा घन किती 1 म्हणजेच काय होणार 28. मग सेम वे 2चा घन आणि 3चा घन, 2चा घन किती 8 आणि 3चा घन किती होतो 27. सो 27 अधिक 8 म्हणजे किती होणार 35. सो म्हणून उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4. सो 3चा घन किती होणार 27 आणि 2चा घन किती 8. मग 27 अधिक 8 म्हणजेच किती 35. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके, हां. नेक्स्ट, खाली संख्यामालेतील प्रश्नचिन्हा जागी योग्य कोणती संख्या येईल ती निवडायची. आपल्याला संख्यामालेमध्ये प्रश्नचिन्हा जागी योग्य काय येणार ते निवडायचं आहे आपल्याला. पासष्ट 126 217 344. तर इथे प्रश्नाचं चिन्ह जागी काय येणार. तर मग आता इथे जर आपण बघितलं, अगेन तुम्हाला म्हटलं की आता यंदाचा हा पेपर इतका इझी सेट केला आणि पता माहीत नाही का इतका इझी पेपर आला होता. आता विद्यार्थ्यांना वाटतं की अरे सरला वाटतं की बाबा इझी पेपर नाही, अवघड आला पाहिजे. अवघड का आला पाहिजे, लक्षात घ्या ही एक रेस आहे आणि अशा रेसमध्ये इतका इझी पेपर आला तर तो काही विद्यार्थ्यांना फायद्याचा नसतो. याचं कारण काय, कारण जर पेपर सोपा आला तितका तो घातक असतो, कारण कट ऑफ आहे जातो. आणि मग असे प्रश्न इतके सोपे आहेत, हे 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपच्या लेवलचे प्रश्न आहेत. मग हे प्रश्न कोणी सॉल्व्ह करून घेतो. मग याच्यामध्ये ज्याचा अभ्यास चांगला आहे, बरोबर आहे ना, त्याला थोडी ही गोष्ट जी आहे ती थोडी त्रासदायक ठरू शकते. आणि पूर्ण एकाच याच्यामध्ये लिंकमध्ये क्यूब घ्या, त्यात +1 करा, क्यूब घ्या -1 करा, असे उदाहरणं येऊन राहिले, गुणांकले 2 करा वगैरे, बरोबर आहे. 65 126 217. तुम्हाला घन जर माहिती असतील मला सांगा, 4चा घन किती, 4चा घन 64 अधिक 1 म्हणजेच काय 65. 5चा घन 125 अधिक 1 म्हणजेच काय 126. 6चा घन 216 अधिक 1 म्हणजेच काय 217. 7चा घन 343 अधिक 1 म्हणजेच काय 344. बरोबर आहे. मग नेक्स्ट काय येणार, 8चा घन आणि अधिक 1. 8चा घन किती 512 आणि अधिक 1 म्हणजेच काय 513. सो आन्सर तुमचं काय होणार, 90चा पर्याय क्रमांक 1 होईल. सो द आन्सर जे आपला 5वा प्रश्न होता, आन्सर काय होईल तुमचं, पर्याय क्रमांक 1 513.
नेक्स्ट बघा, आता इथे आपल्याला बॉडमास रूलच लावावं लागेल याच्यामध्ये. ओके, आता खूपदा असे प्रश्न जे आहेत कारण तुम्हाला इथे हे चेंज करावे लागतात त्याच्यामध्ये इक्वेशन वगैरे. तर इथे बॉडमास रूल आहे, तर हा थोडा ट्रायल एररचा आहे. तर आता यापेक्षा जर असे खाली आपल्याला जर सोपे उदाहरण असे दिसते तर हे पहिले सोडवायचे. यामध्ये थोडा वेळ आपला चालला जातो, तुमचं किती कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे याच्यावरती. तर इथे काय करावं लागतं तुम्हाला की बॉडमास मेथडने काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी काय करावं लागतात, चेंज कराव्या लागतात, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग बॉडमास मेथडने हे सगळं चेंज केलं, अधिकचं वजा, त्यानंतर तिथे पहिले तर हे दिलेली माहितीनुसार चेंज करा, त्यानंतर त्याला बॉडमास लावा लागतो. जसं पहिला उदाहरण घेऊयात, 15 वजा 5. तर आता इथे आपण जर का घेतलं 15, हां, वजाचा अर्थ तो काय म्हणतो रे, वजाचा अर्थ आहे गुणाकार. तर मग आपण इथे घेऊया गुणाकार, भागिले 5, भागिलेचा अर्थ काय, अधिक, अधिक 5, गुणिले, गुणिले 20, गुणिले 20चा अर्थ काय, गुणिले म्हणजे वजा, वजा 20, अधिकचा अर्थ आहे भागिले, भागिले काय 10. तो म्हणतो इज इक्वल टू 6 येतो का. तर इथे काय होतं 20, मग 20 भागिले 10, 20 भागिले 10 म्हणजे काय, बॉडमास रूल काय म्हणतो, पहिले भागाकार, हा किती होणार 2. आता 15 पाची काय होणार 75, बरोबर. 15 पाची काय होणार 75, 75 आणि 5 काय होणार 80, 80 मधनं 2 गेले, राहतात किती 78, 78. तर ते 78 याच्यामध्ये जे आहेत इथे काय 6 आहेत. तर मग हे होईल का, नाही होणार, बरोबर आहे. हे होणार का, नाही होणार, बरोबर आहे. हां, आता नेक्स्ट बघा, 8 भागिले 10, भागिले म्हणजे काय अधिक, वजा म्हणजे काय गुणाकार, अधिक म्हणजे काय भागाकार, 5, आणि गुणाकार म्हणजे काय वजा 6 इज इक्वल टू 8 येतात का. आता बघा 10 गुणिले 3 भागिले 5. सो 3 भागिले 5 म्हणजेच काय, पहिले भागाकार जर का केला 3 भागिले 5 म्हणजे काय 3/5, आणि गुणिले 10 जर आपण बघितलं तर गुणिले 10 म्हणजे किती होणार 5 दुनी 10. सो 3 दुनी काय होणार अधिक 6, बरोबर. याचा अर्थ काय होतो, तर मग होणार का इक्वेशन 8 अधिक, याचा आपण पुन्हा सॉल्व केलं, अधिक 6 आणि वजा 6. आता मला सांगा अधिक 6 वजा 6 कॅन्सल होतील, तर 8 इज इक्वल टू काय 8. बघा इक्वेशन फिट बसतंय की नाही. मागच्यात काहीतरी आपलं 68 उत्तर येत होतं, 68 6 होतं का नाही, पण इथे जर का तुम्ही सॉल्व केलं 8 आणि 6 किती 14, 14 मधून 6 वजा केले तर तुमचे काय होतात 8 होतात, किंवा अधिक वजा पण आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो याच्यामध्ये. तो 8 इज इक्वल टू काय 8 येते का इक्वेशन, बरोबर हो येते. म्हणून उत्तर काय येईल तुमचं पर्याय क्रमांक 2. दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 होईल. ओके, कळलं प्रत्येकाला. हे याच्यामध्ये काय आपला हे होऊ शकतो 3, 5, 8 हे याने दिलेलं आहे, 3, 5 आणि 8 इथे. तर याने काय केलं याच्यामध्ये की इथे आपण जर का बघितलं, आता विचार करायचा, आतापर्यंत आपण घणाचा विचार करतो, तर घणाचा काही नियम लागतो का रे. 3चा घन 27 होतो, 5चा घन 125 होतो, 8 वर्गाचा लागतो का, 3चा वर्ग गुणिले काय बघायचं, बेरीज करून बघा 3 आणि 5, 8 आणि 8 काय 16, पण इथे हा म्हणतो 12, त्याच्या भागिले 2 जरी केलं तरी होत नाही आपल्याला. 4 इकडे बघून घ्या, 7, 4 आणि 5. मग आपण जर का दुसरं एक बघितलं 3 5 15, आणि 15 आणि 8 15 8 काय 20, तर इथे 12 येतोय. गुणाकाराच्या रूलमध्ये एक रिप्लाय होऊ शकतो. मग असं ट्राय अँड एरर करत जावं लागेल तुम्हाला. पण लक्षात ठेवायचं की या ट्राय अँड एररमध्ये कोणत्याही गणिताला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ, 1 मिनिटामध्ये जर का तुम्हाला लॉजिक लागलं तर ठीक आहे, नाहीतर उदाहरण काय करा स्किप करा. तर इथे काय आहे की तिघांचा गुणाकार व्हायच्या संख्या 3 गुणिले 5 गुणिले 8 यांची गुणाकार किती होतो रे 5 त्रिक 15 आणि 15 8 20 120, आणि 120 मधनं भागिले जर का आपण 10 केला तर राहतात किती, कारण 12 जर आणायचं असेल तर भागिले 10 करावं लागेल. पण ही गोष्ट फक्त याला नाही, हे आपण ट्राय आणि एरर केलं, हे दुसऱ्याला सुद्धा अप्लाय झालं पाहिजे, बरोबर आहे. मग आता 4 गुणिले 7 आणि गुणिले 5 आणि भागिले काय आणखी 10, बरोबर आहे. हां, तर 5 दुनी काय 10, तर 7 चोक 28, 28 भागिले 2 म्हणजे किती 14, बघा येतात की नाही. येस, म्हणजे आपण जे ट्राय करत होतो ते बरोबर आहे. मग 2 गुणिले 9 गुणिले 10, मग आता जर आपण बघितलं तर 2 गुणिले 9 गुणिले 10 आणि भागिले 10, भागिले 10 भागिले 10 कॅन्सल होऊन जातील, उरणार किती 9 दुनी काय 18. म्हणून उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 होईल. कळलं प्रत्येकाला. ओके, सो आतापर्यंत आपले 92 पर्यंत प्रश्न झाले, कुठेच काय अवघड आपलं उदाहरण आलेलं नाही आहे. मालिकेतील गाढ झालेली संख्या सुद्धा हे एकदमच हे आहे. आता 24 गुणिले 6 जर आपण केलं तर 24 भागिले 6 किती होतात
24/4 सॉरी 24/4 म्हणजे 6 बरोबर आहे. मग 6 × 8 8 × 6 काय 48 असं काहीतरी थिंक करायचं. मग अगेन भागिले 4 म्हणजे 12. अगेन 12 × 8 म्हणजे काय 96. यावेळी सुद्धा येतं. अगेन भागिले 4 अगेन भागिले काय × 8 म्हणजे एक मी रूल बघितला बघा कसा. 24 याला भागिले 4 करा म्हणजे किती आता 6. अगेन याला गुणिले काय करा 8 करा. अगेन भागिले काय करा 4 करा. अगेन गुणिले काय करा 8. यावेळी सुद्धा येतं. पण यापेक्षा सुद्धा एक सोपा वे आहे. आता तुम्हाला यांनी आलं तर या उत्तर एकच येणार. ओके. सो 24 × 8 करावं लागेल तुम्हाला बस. बाकी काही फरक नाही. भागिले 4 × 8 भागिले 4 × 8 बरोबर आहे. यापेक्षा जर आपण बघितलं तर सिंपल बघा. अल्टरनेट बघा. 24 दुनी काय 48. 6 दुनी काय 12. 48 दुनी काय 96. 12 दुनी काय अल्टरनेट बघा 24. अगेन 96 × 2 96 × 2 म्हणजे किती होतात 192. म्हणून तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. ओके. हां हे उदाहरण जे आपण एकदम शेवटी घेणार आहोत. हे जे उदाहरण आहेत पहिले आपण जे टिक केलेले आहेत की जे त्या वेळेमध्ये सुटू शकतात ते आपण पहिले उदाहरण घेऊन घेऊ. बरोबर आहे मित्रांनो. नंतर याला पण हे पण महत्त्वाचे आहेत. काही इश्यू नाही कारण पेपर जरा उघडा आला तर अशी पण उदाहरणं सोडवता आली पाहिजेत आपल्याला. देर इज नो डाऊट इन दॅट. मी घेणारच नक्की. जस्ट वेट. ओके. हां कोडेड इनइक्वॅलिटीज जर आपण बघितलं कोडेड इनइक्वॅलिटीजमध्ये सरळ पुट करून द्यायचं. हां कॉपीरेटचा अर्थ काय इथेच लिहिलं. कॉपीरेटचा अर्थ काय पी हा क्यूपेक्षा लहान आहे. लहान आहे म्हणजे काय मोठा आहे पण एवढंच नाही मोठा आहे किंवा समान आहे. स्टारचा अर्थ काय की पी हा क्यूपेक्षा मोठा नाही आणि लहान नाही. आता मोठाही नाही लहान नाही म्हणजे काय इक्वल टू आहे. पी ॲट द रेट क्यू. पी ॲट द रेट क्यूचा अर्थ काय आहे पी ॲट द रेट क्यू. ॲट द रेटचा अर्थ तो म्हणतो की मोठा पण नाही त्याच्या एवढा पण नाही. आता मोठा पण नाही त्याच्या एवढा पण नाही म्हणजे काय त्याच्यापेक्षा तो काय लहान आहे. बरोबर आहे. मोठा नाही म्हणजेच काय लहान किंवा काय समान आहे. त्याच्यापेक्षा लहान नाही त्याच्या एवढा सुद्धा नाही म्हणजेच काय त्याच्यापेक्षा मोठा आहे. बघा आता चेक करायचं की 5 आपले सिम्बॉल आले का. जे आपल्याला 5 सिम्बॉल अपेक्षित होते हे 5 सिम्बॉल बघा. कारण इनइक्वॅलिटीमध्ये हा खेळ 5 सिम्बॉलचा. एक काय इक्वल टू समान. एक काय ग्रेटर दॅन म्हणजे त्याला म्हणतात त्यापेक्षा मोठे. नंतर थर्ड काय लेस दॅन म्हणजे काय त्यापेक्षा लहान. दुसरा आहे ग्रेटर दॅन इक्वल्स टू मोठा किंवा काय समान. आणि 5वा काय लहान किंवा समान. खूपदा घाईमध्ये आपण एखादा सिम्बॉल रिपीट करून देतो. तर चेक करायचं की कुठे काय सिम्बॉल आपला रिपीट झाला आहे का. कुठे आपला सिम्बॉल रिपीट झालेला नाही आहे. ओके 5 सिम्बॉल आपले आलेले आहेत. चला मग पुट करूया. एच स्टार एम. स्टारचा अर्थ काय इक्वल टू म्हणजे एच इज इक्वल टू वॉट एम. एम ॲट द रेट टी. ॲट द रेट टी म्हणजेच काय एम इज वॉट लेस दॅन टी. टी डॉलर के. टी डॉलर के म्हणजेच काय टी इज वॉट लेस दॅन ऑर इक्वल्स टू वॉट के. हां सो के हॅश एम. तो के हॅश एम म्हणजेच काय के हा यमपेक्षा काय आहे मोठा आहे. ओके सो के हॅश एम. हॅशचा अर्थ काय होतो सो हॅश इज इक्वल टू वॉट ग्रेटर दॅन मोठा आहे. आता बघा इथे बघा या इक्वेशनला यम इथे आला आणि के इथे आला. दिसतोय प्रत्येकाला. इथे यम आहे आणि इथे के आहे. मग आता याच्यामध्ये याचा अर्थच काय होतो रे बघा. टी हा यमपेक्षा मोठा आहे आणि के जो इक्वल टू किंवा हा याच्या इक्वल टू समान आहे किंवा काय त्यापेक्षा मोठा आहे. तर याचा अर्थ निश्चितपणे यमपेक्षा के मोठाच राहणार. बरोबर आहे. आता यमपेक्षा के मोठाच राहणार. याने फक्त काय केलं के इकडे नेला. बघा इथे के इकडे नेला आणि यम इकडे नेला. तर हा इकडे नेला आणि इकडे जर नेला तर सिम्बॉलसुद्धा उलटा फिरेल. तर उलटा फिरेल तर हा काय होऊन जाणार ग्रेटर दॅन. म्हणून उत्तर पहिलं काय होईल बरोबर येईल टी हॅश एच. टी हॅश एच म्हणजेच काय अगेन टी हॅश म्हणजेच काय ग्रेटर दॅन एच. आता बघा एच आणि यम इक्वल टू आहेत. एच आणि यम काय समान आहेत आणि एचपेक्षा टी मोठा. तर मग टी जो आहे तो सुद्धा काय एचपेक्षा मोठा. तो टी जो आहे तो एचपेक्षा काय मोठा. हे पण काय होईल म्हणजे याचं हे इक्वेशन काय येणार एच. सो टी इज ग्रेटर दॅन एच. टी इज लेस दॅन एच. सो टी इज ग्रेट याचा अर्थच काय की टी जो आहे यापेक्षा मोठा. हे सुद्धा काय बरोबर येईल. एच ॲट द रेट के. एच ॲट द रेट के जर का आपण बघितलं तर एच ॲट द रेट के. ॲट द रेटचा अर्थ काय अगेन लेस दॅन के. याच्या यमच्या इक्वल टू आहे आणि यम टीपेक्षा लहान आहे आणि हा याच्या हे आहे. तर निश्चितपणे एच काय एच हा केपेक्षा काय राहणार लहान राहणार. तर हे सुद्धा काय होईल बरोबरच होईल याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हां कारण याच्या याला पुट करा यम इक्वल टू आहे. इक्वल टू तर के यमपेक्षा आपण आत्ता काढलं की यमपेक्षा काय आहे के मोठा आहे. तर तो एच आणि यम इक्वल टू म्हणजेच तो काय एचपेक्षा पण के काय राहणार मोठा राहणार. हेच आपल्याला हवं आहे. तर तीनही बरोबर म्हणून उत्तर केलं पर्याय क्रमांक 4. याला काय म्हणतो आपण कोडेड इनइक्वॅलिटीज. याला काय म्हणतात कोडेड. हे लक्षात घेऊन घ्या. कोडेड इनइक्वॅलिटीज हा टॉपिक आहे. करून जाल नक्की आठवणीने.
याच्यामध्ये एक आयदर ऑरची केस आहे, आयदर ऑर किंवाची केस, ही सुद्धा 2 वेळा आयोगाने विचारलेली आयदर ऑरची केस, ती सुद्धा नक्की बघून जाल. ओके. आणि सिलॉजिझमचे प्रश्न सुद्धा सोडून जाल सगळे. सिलॉजिझमचं माझं लेक्चर आहे, ते लेक्चर नक्की बघून घ्या. या तुमच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला येऊन जाईल, तर ते नक्की एकदा बघून घ्याल. हां, आता तो म्हणतो की समीकरणामध्ये कोणत्या 2 चिन्हांची जर का आपण अदलाबदल केली, ओके, सो कोणत्या 2 चिन्ह आहेत की याची जर का आपण काय केली, अदलाबदल केली, तर जे काही समीकरण तयार होईल तर ते समीकरणचं इक्वल टू 17 झालं पाहिजे. कोणते चिन्ह अदलाबदल करायचे. आता म्हणजे जसं ट्रायन एरर करतो याच्यामध्ये, तर आपण समजा पहिलाच पर्याय घेतला ट्रायन एररमध्ये. सो हा कारण तो गुणिले आणि अधिक अदलाबदल करा, तर गुणिलेच्या जागी अधिक आणि अधिकच्या जागी गुणिले, बरोबर आहे. सो मग इथे गुणिलेच्या जागी काय येणार 2 अधिक काय 3, अधिकच्या जागी गुणिले काय 6 वजा काय 12 आणि भागिले काय 4. तर 12ला 4ने भाग दिला तर किती होणार 3. साइन 3 किती होतात 18 आणि 2. सो 2 अधिक 18 वजा 3, 18 आणि 2 काय 20 आणि 20 वजा 3 म्हणजेच किती होणार 17. बघा येतात की नाही 17, 20 वजा 3 म्हणजे काय 17. आपल्याला हेच अपेक्षित होतं 17, येते बरोबर. येस. सो कोणते जर एक्सचेंज केले, गुणिले आणि अधिक जर एकमेकांना एक्सचेंज केलं तर ते एकमेकांचे काय होतील बरोबर येतील. ओके, ते बरोबर येतात. बाकी मग आता पहिलंच पर्यायचं उत्तरला बाकी तुम्हाला चेक करण्याची काही गरजच नाही आहे त्याच्यामध्ये. 98 98 97 जे आहेत ते आपण एंडला बघणार आहोत, कारण हे त्या एक्झाममध्ये सुटण्यासारखं उदाहरण नाही आहे, तर म्हणून आपण ते सगळ्यात एंडला आता बघूयात. आपण घेऊयात हे उदाहरणसुद्धा, ओके, पण सगळ्यात एंडला घेऊयात. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. सो खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये पण काही हे एकदम काही असं अवघड उदाहरण नाही आहे. फक्त तुम्ही याचं आता बघायचं, 17 दुनी 34 होतात, त्यातनं 4 वजा 30 दुनी 60 होतात, गुणाकाराचा नियम लागत नाही. वर्गाचं जर आपण बघितलं तर 4चा वर्ग 16 आणि 1 काय 17, पण 5चा वर्ग 25 होतो, तिथे पण काही लिंक लागत नाही, अधिक वजाचं काही. ठीक आहे, मग साधं सिंपल एक ट्राय करायचं की याचा डिफरन्स किती आहे. 17 आणि 30चा डिफरन्स किती आहे रे 13चा. 30 आणि 47चा डिफरन्स किती आहे 17चा. मग कितीने वाढला याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो 4ने वाढला. मग नेक्स्ट याच्यामध्ये आणखी जर आपल्याला 4ने डिफरन्स वाढवायचा असेल, कारण 4च्याने वाढतं पण ट्राय करतोय, तर हा 21चा डिफरन्स आला पाहिजे. मग 47मध्ये 21 जर आले तर किती होतात रे 47मध्ये 21 जर का आपण हे केले तर किती होतात 68. ठीक आहे, आपण ट्राय करू. जर इथे 68 आलं, मग इथे सुद्धा डिफरन्स जो आहे तो 4ने वाढला पाहिजे. 68 4ने वाढला म्हणजे काय अधिक 25. मला सांगा 68 अधिक 25 किती होतात 93 होतात की नाही. येस, यू विल गेट द 93 आन्सर. हो येत आहे, म्हणून तुमचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2. इथे काय लागेल तुम्हाला 68च लागेल. तर मग काय त्याच्यामध्ये फक्त ही काय ही डिफरन्स सिरीज होती, याच्यामध्ये फक्त काय होतं डिफरन्स आपल्याला घ्यायचा होता. बरोबर आहे, कळते प्रत्येकाला. अगेन कोडिंग डिकोडिंगचे सगळ्यात सोपे उदाहरण, कोडिंग आणि डिकोडिंग. आता बरेच विद्यार्थी आहेत याला काय करतात किंवा बरेच याच्यामध्ये आपण हे करतो. आता इथे फक्त बघायचं काय विचारलं आपल्याला, ब्लडचा कोड विचारला आहे, ब्लड. ठीक आहे, आता याक लेडी म्हणजे स्काय इज ब्लू. अनेक आपण काय करतो की याक लेडी आणि मोक सेले याच्यामध्ये कॉमन काय यली हे कॉमन आहेत. स्काय इज ब्लू, ब्लड इज रेड याच्यामध्ये कॉमन काय इज आणि इज, म्हणून इज म्हणजेच काय यली. असं आपण सोडवतो, पण हे असं प्रत्येकाचं सोडत बसा, त्यातलं इक्वल काढत बसा असं आपल्याला वेणीकडे आपल्याला तितका वेळच नाही. तर फक्त मी जे सांगतो तितक्या याला फॉलो करायचं मित्रांनो. आपल्याला काढायचा कोड कशासाठी आहे, ब्लडसाठी काढायचा आहे. ब्लड कोणत्या 2 स्टेटमेंटमध्ये मित्रांनो, ब्लड या स्टेटमेंटमध्ये आणि या स्टेटमेंटमध्ये आहे की नाही. मग या 2 स्टेटमेंटमध्ये कॉमन काय रे, या 2 स्टेटमेंटमध्ये कॉमन काय एमओके मोक ज्याला आपण म्हणतो यमोके कॉमन आहे. मग यमोके म्हणजेच काय राहणार, यमोके म्हणजेच काय राहणार ब्लड राहणार. आलं उत्तर. काही गरजच नाही आपल्याला इतकं सगळं चेक करत बसण्याची. अरे जे ज्याचं मिनिंग आहे ते 2 स्टेटमेंट बघा ना, ब्लड फक्त कॉन्सन्ट्रेट प्रश्न काय विचारला हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला शिकवताना ते शिकवलं तुम्ही तिन्ही इकडचे 3 स्टेटमेंट घ्या, इकडचे 3 स्टेटमेंट घ्या, त्याला कम्पेअर करा. आपला तितका वेळ नाही आहे, लक्षात घ्या. फक्त बघायचं प्रश्न बघा. मी इथे बघितला ब्लड पाहिजे आपल्याला, इथे ब्लड आहे आणि इथे ब्लड आहे, मग याच्यामधलं मोक पेढी याच्यात कॉमन काय काढलं झालं. सेम आता नेक्स्ट उदाहरण बघूयात. आपल्याला काय पाहिजे,
कम पाहिजे. कमसाठी कोणता हे येईल. मग आता व्हेअर आर यू याचा अर्थ यू मे कम, म्हणजे तुमचं उत्तर जे डा ना ज्यापैकी काहीतरी असलं पाहिजे. बरोबर आहे, डा ना ज्यापैकी याच्यामध्ये कमचा अर्थ आहे. आता आपण जर का बघितलं कम फक्त या एका स्टेटमेंटमध्ये आलेला, बाकी कुठेच आलेला नाही आहे. ठीक आहे. मग आपण जर का इथे जर बघितलं तर आपल्याला यापैकी डा ना ज्यापैकी कोड पाहिजे. तर इथे जर आपण बघितलं तर डा बघा याच्यात सुद्धा आला. मग आता जर डा याच्यात आला, जर डा म्हणजे काय कम असतं तर कम इथे यायला पाहिजे, पण इथे कम आलेलं आहे का, नाही. मग या याच्यामध्ये म्हणजेच त्याचं उत्तर डा राहणार नाही. डाचा अर्थ काय असेल, इथे व्हेअर आर यू आणि यू मे कम, तर इथे काय आहे यू यू कॉमन आहे, म्हणजे डाचा अर्थ यू, पण आपल्याला घेणं देणंच नाही आहे. ते कशाचा मिनिंग काय आहे ते काढत बसायची आपल्याला गरज नाही. आपल्याला पाहिजे काय कम. कम हे फक्त या स्टेटमेंटमध्ये आपल्याला फक्त चेक करायचं की डा या स्टेटमेंटमध्ये, म्हणून याचं जे काही कोडिंग आहे ते फक्त या स्टेटमेंटमध्येच असतं पाहिजे. इथे डा आलंय म्हणजे डा त्याचा अर्थ असू शकत नाही. इथे जर कमी बघितलं ना का सा, इथे बघा ना आहे, ना आहे, पण इथे कम आहे का नाही, म्हणजेच नाचा अर्थ काय मे असेल. बरोबर आहे. हां, मग आता मला सांगा ज्यासाठी, तर इथे जर का आपण बघितलं तर इथे ज्याचा अर्थ काय असेल. ओके, सो ज्याचा अर्थ काय असेल, सो तो म्हणजेच काय असेल कम असेल, म्हणून इथे याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. ओके, फक्त बघायचं उदाहरण, काय विचारलं ते लक्ष द्यायचं आणि त्याच्यानुसार कॉन्सन्ट्रेट करायचं आणि उत्तरं काढायची. तुम्हाला एका प्रत्येकाचं मिनिंग काढत बसू नका. पुन्हा एकदा याला सांगतो तुम्हाला की बघा आपल्याला काय पाहिजे, याचा कमचा कोड पाहिजे. कम कुठे आलाय, फक्त या सेकंड स्टेटमेंटमध्ये इथे आलंय कम, म्हणजे डाना ज्यापैकी त्याचा कोड आहे इतकं नक्की. आता यांनी दोन्ही तिन्ही दिलेले ऑप्शन. ठीक आहे, मग आता पण कम बाकी कुठंच आलं नाही, म्हणजे याचा अर्थ याचं जे काही कोड असेल ते बाकी कोणत्याही कोडमध्ये यायला नको. याच्यापैकी डा हा कोड पहिल्या याच्यात आला, याच्यामध्ये कम आहे का नाही आहे, कारण कम फक्त याच्यातच आहे म्हणून डा कोड असू शकत नाही. इथे ना आला, पण म्हणजे याचा कोड सुद्धा म्हणजे ना सुद्धा याचा कोड होऊ शकत नाही, कारण जर ना इथे आलं असतं आणि ते कमचं अर्थ तर याच्यामध्ये कम असतं, हे आहे का, नाही, तर हे पण चुकीचं आहे. म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2. आता आपली शेवटची 2 उदाहरणं घेऊयात आपण, जी आपली राहिली होती. ओके, सो विल टेक दिस टू एक्झाम्पल. जी मोठी उदाहरणं होती ती आपण घेऊयात. ओके, तर चला आता अवघड उदाहरणाबद्दल मी बोलतो. आणि विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे बघा, इथे लिहिलेलं आहे भूषणदूत अकॅडमी, हे यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलचं असं इथे दिलेलं आहे तुम्हाला बघा खाली दिसतंय. त्या भूषणदूत इथेच तुम्हाला सगळ्या रोजच्या लेक्चरच्या आपल्या ह्या ज्या PDFs आहेत त्या तिथं भेटून जाणार आहेत. तर आठवणीने हे जॉईन करून घ्याल आपलं टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल. सोबतच तुम्हाला बॅचेस करायचे असतील तर आपल्या देशातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे अनअकॅडमी, तिथे माझ्या बॅचेस ऑनलाईन उपलब्ध आहेत. सध्या ऑफलाईन पुण्यामध्ये बॅच कुठंच नाही आहे आपली. ओके, तर जर का तुम्हाला ऑनलाईन बॅचेस करायच्या असतील माझ्या, तर तुम्हाला अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. तर तुम्ही तिथे ज्या बॅचेस आहेत त्या जॉईन करू शकताय, कारण तुम्हाला घर बसल्या सगळे टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटतात. अगदी सगळ्या कोर्सचा अमर्यादित प्रवेश असतो, तर तुम्ही हे घेऊ शकता. अगेन सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्हाला 10% जर का डिस्काउंट मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी भूषण लाईव्ह हा माझा रेफरल कोड जो आहे BHUSHNLIV हा तुम्ही यूज करू शकताय. की ज्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. ओके, चला आता जे अवघड जे 2 उदाहरणं आहेत, सो विल टेक दॅट. ओके, एक इथे जर का आपण बघितलं याच्यामध्ये पहिल्या रोमध्ये, तर एक 3 अंकी संख्येनंतर 2 अंकी संख्या जर का आपल्याला इथे आलेली आहे. बरोबर आहे. मग इथे काय करायचं की पहिले हे बघायचं याला कोणता, हे वाचत नाही बसायचे, हे वाचल्यानंतर तुम्ही विसरून जाल. म्हणून इथे काय पहिले आपल्याला रो, याने काय म्हटलं की x हे पहिल्या ओळीचं मूल्य आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, असं तिन्ही तुम्ही एकासोबत नाही घेऊ शकत. हा बँकिंगचा पॅटर्न आहे. हा आपल्या याच्यामध्ये पहिल्यांदाच याच्यामध्ये आला होता, ही जेव्हा परीक्षा झाली होती तेव्हा 2017ला. याच्यामध्ये काय आहे की हे जे आहेत बघा 125 नंतर काय 64, तर 125 आता कोणता नियम लागेल, एक 2 अंकी समसंख्येनंतर आलेली आहे काही संख्या नाही. पर्याय एका समसंख्येनंतर 125 एका समसंख्ये का, हा पण नाही आपल्यावर. एका विषम, हो 125 विषम संख्या आहे. आणखी एक विषम संख्या 100 विषम नंतर ही विषम आहे का, नाही, हे पण नाही आपल्या होत. एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या हो, यानंतर ही 64 पूर्ण वर्ग आहे का, हो 8चा वर्ग काय 64 आहे ना. तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे, तर याला यातनं वजा करा. मग करा 125 मधनं जेव्हा आपण 64 वजा करू, 125 मधनं काय करा 64ला काय करा वजा करा. तर 125 मधनं तुम्ही जर का 64ला वजा केलं तर तुमच्याकडे उरतंय काय रे 33 नाही, 125 मधनं जर तुम्ही 64 वजा केलं तर उरणार किती आपल्याला 61. किती उरतात 61. ठीक आहे. मग या दोघांचं समेशन काय होईल, दोघांचं न्यूमरिकल काय येईल
जर आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन 61. आता हे 33 त्यानंतर आहे, या दोघांचं आपण हे केलं त्यानंतर 33. आता पुन्हा हेच रूल अप्लाय करायचे. मग इथे कोणता रूल लागेल की एका समसंख्ये का नाही, एका समसंख्ये नाही, एक विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या. यस, ही इथे काय लागणार रूल नंबर 3, 61 आणि 33. विषम संख्येनंतर पुन्हा एक विषम संख्या येत असेल तरी त्या दोघांची काय करावी, बेरीज करावी. तर 61 नंतर 33 जर का आपण ॲडअप केलं तर येणार काय उत्तर तुमचं 94. 94. मग आता या पहिल्या ओळीचं जे हे आहे ते किती होणार, 94 होणार. बरोबर आहे. आता सेकंड रो घेऊयात. तर 282, 94 आणि 39. आता हा एक्स तुम्ही इथे पुट करणार. एक्स म्हणजे काय, पहिल्या ओळीचं म्हणजे 94 जे आहे ते आपण इथे पुट केलं. मग आता बघा नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण बघितलं तर काय होते, 282 नंतर 94, 282 नंतर काय येतं तुमचं 94 येते, 282 नंतर तुमचं काय येतं आहे 94 येते. मग आता याला कोणता रूल लागेल, 282 नंतर 94 म्हणजे एका 2 अंकी, पण ही 2 अंकी समसंख्या आहे का, ही 3 अंकी आहे, नाही येणार. हां, एका 3 अंकी संख्येनंतर रूल नंबर 4 बघा, 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या, पूर्ण वर्ग असणारी आहे का, नाही. 3 अंकी संख्येनंतर पूर्ण वर्ग नसणारी 2 अंकी संख्या, हो आहे. तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे. तर तो काय म्हणतो की 282ला 94 ने भाग द्या. आता 282ला 94 ने भाग दिल्यानंतर येतं काय उत्तर 3. 282 भागिले काय 94 म्हणजे काय येणार उत्तर 3. याचं समेशन काय येईल 3. आता 3 आहे, याचं मॅथमॅटिकल ऑपरेशन अप्लाय करून आलं 3. 3 नंतर 39. आता कोणता रूल लागेल, रूल क्रमांक काय, नियम क्रमांक काय, 3. एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या. तर 3 नंतर 39 ही एक आणखी एक विषम संख्या आहे. तर तेव्हा काय म्हणतो तो, या दोघांची बेरीज करा. मग 39 अधिक 3, 39 अधिक 3 म्हणजेच किती होणार 39 + 3 दॅट इक्वल टू 42. म्हणून तुमचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2, 42. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2 येईल, म्हणजेच काय 42 होईल. ओके. तर दुसऱ्या ओळीचं मूल्य किती 42, म्हणून तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. येस. आता एकच आपलं उदाहरण उरलंय. हा म्हणतो यम यम आणि यन, यम यम आणि यन ही मालिकेमध्ये कोणतं हे येईल. तर इथे काय आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे. थोडं लेंदियर हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, पण एक्झाममध्ये आता आपल्याला असे उदाहरणं पण मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. एखाद्या खूपच सगळेच प्रश्न टफ आलेत तर ॲटलिस्ट 5-1 प्रश्न तरी या पॅटर्नमध्ये आपल्याला सुटले पाहिजेत यामध्ये. हां, आता बघा यांनी काय केलं, पहिल्याला बघितलं तर हा ए जो आहे हा समोरून पहिला आहे, तर पाठीमागून पहिला काय झेड, कारण अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पाठीमागून पहिला. समोरून दुसरा तर हा पाठीमागून दुसरा. समोरून तिसरा तर हा पाठीमागून तिसरा. बरोबर आहे. आणि हा जो आहे हा पाठीमागून दुसरा, पाठीमागून तिसरा, पाठीमागून चौथा. तर वाय नंतर एक्स, एक्स वाय. फक्त इथे 1 2 3 आहे, 3 आणि 4 आहे पाठीमागून. बरोबर आहे. मग याच्यासाठी तुम्ही काय करून घ्यायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर. जर आपल्याला कन्फ्युजन टाळायचं असेल तर अशा केसमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून घ्यायची याच्यामध्ये क्विकमध्ये एकदम. ओके. तसं ते नंबर जे तुमचे पाठ असले पाहिजेत, पण तरी आपण एकदा अल्फाबेट ऑर्डर लिहून घेऊ. मग अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये कसं A B C D E F G H I J K L M P Q R S T U V W X Y Z. ओके. हां, मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये याला नंबर देऊन द्यायचे आहेत. समोरून काय क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 पाठवून क्रमांक घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 हे पाठीमागून क्रमांक. तर ते लॉजिक जर आपण बघितलं तर बघा याने काय घेतलं, समोरून पहिला नंबर म्हणजे नंतर त्यांनी घेतला पाठीमागून पहिला. बरोबर आहे. आणि पाठीमागून दुसरा, हे पाठीमागून बॅकवर्ड, पाठीमागून सर्कल म्हणजे पाठीमागून. समोरून दुसरा, पाठीमागून दुसरा आणि तिसरा, अशा प्रकारे. मग आता मला सांगा जेव्हा याने घेतलं तो यम यम एन,
आता जर या सिक्वेन्समध्ये यम यम यन फीड बसू शकतात का? यम म्हणजे समोरून कितवा रे? यम म्हणजे समोरून कितवा? 13वा. यम म्हणजे कितवा आहे समोरून? 13वा. मग या सिक्वेन्समध्ये बसायचं असेल याला, तर पाठीमागून जो समोरून आहे त्याच्यानंतरच पाठीमागूनवाला आहे. तर पाठीमागून 13वा आणि पाठीमागून त्याच्यानंतर काय 14वा हे आले पाहिजेत. मग पाठीमागून जेव्हा आपण जातो इकडनं बघा, तर पाठीमागून 13वा कोणता आहे? पाठीमागून 13वा आहे यन. इथे काय पाहिजे असतं? यम त्यानंतर यन, आणि पाठीमागून 14वा यम आहे. तर यम यन आणि यम असं जर असतं तर हे या मालिकेत फिट बसलं असतं. कारण याचा सिक्वेन्स कसा आहे की पहिले पाठीमागून पहिला, त्यानंतर जो पाठीमागून होता, पहिले समोरून पहिला, त्यानंतर जो समोरून होता तोच क्रमांकाचा नंबर पाठीमागून, आणि त्याच्यानंतरचा सुद्धा पाठीमागून. समोरून चौथा, पाठीमागून चौथा आणि पाचवा, अशा प्रकारे. मग आता आपण जर का बघितलं, हे झालं याच्यामध्ये. आता इथे सेकंड, मग यात फिट बसतोय का? हे नाही. हे समजायला म्हणून आता बघा, एक्झाममध्ये इतकं हे करणं शक्य नाही आहे, मलाही माहिती आहे. हे एक्झाम्पल स्किप्स करण्यासारखंच आहे, कारण तितकं वेळ, तितक्या प्रेशरमध्ये आपण इतका वेळ नाही घालू शकत याला. पण तुम्हाला एक पॅटर्न काय असतो, जर का असंच उदाहरण आलं एकदम, तर तुम्हाला लक्षात राहिलं पण पाहिजे की कसं पॅटर्न होता, म्हणून हे मी शिकवतोय तुम्हाला. हां, इथे पाठीमागून काय पहिला, आपण जे पाठीमागून असतो पहिला, त्यानंतर एक्स म्हणजे काय, झेड नंतर काय पाठीमागून पहिला होता, तर समोरून इकडे पहिला आला, बरोबर आहे. आणि झेड नंतर काय एक स्किप करून काय एक्स एन घेतला, म्हणजे पाठीमागून तिसरा. तर 1 आणि 3 हे पाठीमागून. आता बघा, हा 2 आणि हा काय 4, सर्कलमध्ये आपण पाठीमागून घेतो ना, आणि हा काय दुसरा, जे होतं पाठीमागून तेच समोरून. आता इथे जर आपण बघितलं तर एक्स म्हणजे पाठीमागून कितवा आहे? तिसरा. पण ते सोडून मग नेक्स्ट व्ही आहे. व्ही म्हणजे काय पाठीमागून काय 5वा, आणि इथे पण तिसरा. तर हे दोन्ही काय पाठीमागून आहे. मग आता हा म्हणतो आपल्याला यम यम एन घ्या. एम एन यम यम एन म्हणजेच काय? यांनी पहिले सुरुवात पाठीमागची यांनी केली, आणि बघा कधीच हा रिपीट झालेला नाही. जर हा पाठीमागून यम जो आहे तो 14वा असेल, 14वा असेल यम, तर नेक्स्ट जो आहे हा नंबर जो आहे हा पाठीमागून 16वा असला पाहिजे. मग पुन्हा इथे हा यम देतोय, यम शक्य आहे का? नाही. या सिक्वेन्समध्ये काय बसलं असतं? पाठीमागून 14वा जर आपण यम घेतला, तर समोरून 14वा कोण आहे? यन आहे, बरोबर. हा पाठीमागून जितका आहे तितकाच समोरून हा यन जो आहे तो इथे राहील, आणि यमच्या 2 आणखी मागे 14 नंतर 16वा, पाठीमागून 16वा काय यम के एन, हे या सिरीजमध्ये फिट बसलं असतं. ओके. आता आपण जर का बघितलं, इथे पण बघा, ए नंतर तो म्हणतो बी सोडून सी, बी नंतर सी सोडून डी, म्हणजे एक नंतर एक सोडून. तर इथे यम जर इथं आपण घेतो, तर यमच्या नंतर एक सोडून काय, इथे यम नंतर काय येईल? ओ. एम एन स्किप करा आणि काय ओ, कारण एक ए बी सोडा सी, बी सी सोडला डी, सी डी सोडला ई, तर यम एन सोडला ओ. तर यम नंतर ओ आहे का इथे? नाही. इथे पण यम एन हे आहे, बरोबर. तर हे सुद्धा होईल का? नाही. मग हे सुद्धा होणार नाही. आता बघा ए वाय बी, तर याने काय केलं? ए वाय बी म्हणजेच काय, ए नंतरचा जो बी आहे समोरचा तो इथे घेतला, आणि पाठीमागून समोरून पहिला, समोरून काय पहिला, तर पाठीमागून दुसरा, आणि समोरून काय दुसरा. समोरून पहिला, पाठीमागून दुसरा, आणि समोरून काय दुसरा. बघा, समोरून दुसरा, पाठीमागून काय तिसरा, बरोबर आहे, आणि समोरून काय तिसरा. हा फक्त काय सर्कलमध्ये. मग आता आपण जर इथे यम घेतला, यम यम समोरून किती आहे रे? यम समोरून 13वा आहे. आता याने जितका समोरून घेतला त्याच्यानंतर एक पुढे, म्हणजे पाठीमागून 14वा घेतला. बघा, पाठीमागून 14वा काय होतो? पाठीमागून म्हणजे खालून 14वा कोणता होतो? यमच होतो. यमच होतो की नाही? येस, यमच होतो. आणि त्यानंतर त्याने काय दिलं? यन. तर यम नंतर काय? समोरून जितका पाठीमागून तितकाच समोरचा, समोरून 14वा. समोरून 14वा काय येतो? यन येतो. तर बघा, यम यम आणि यन हे या रोमध्ये येईल. मग आता बघा, यम यन यन फिट बसते का या रोमध्ये? हो, फिट बसत आहे. सो म्हणून इथे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक डी, ऑप्शन नंबर 4. सो दिस इज व्हॉट, ऑप्शन काय होणार? डी होणार. करेक्ट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला पूर्ण डिस्कशन जे आहेत 15 प्रश्नांचं झालेलं आहे. यापैकी 12 ते 13 प्रश्न आपले सोडवण्यासारखे होते. एखाद 2 प्रश्नाला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण फास्ट स्कोरिंग हा पेपर होता, म्हणून यामध्ये जितके जास्त मार्क मिळवता येतील अशा पेपरमध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचे आहेत. हा 2017चा पेपर. लवकरच आपण आज किंवा उद्यामध्ये आपण 2018 आणि 19 पेपर घेऊन घेऊ. 2 दिवसामध्येच
म्हणजे तुम्हाला तितकाच तुमचा सराव होऊन जाईल. सगळ्यांनी भूषणदूत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलला सुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्कीच सगळ्यांना शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. काही असेल तर माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही काही क्युरीज असतील तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.